गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण काल कॅल्शियम सॉल्ट ऑफ अ फॅटी ॲसिड ह्याची प्रिपरेशन्स मेथडमध्ये अल्डिहाइड आणि कीटोन कसं प्रिपेअर होतं हे बघितलेलं होतं. म्हणजेच पहिलं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, दुसरं ओझोनोलायसिस, तिसरं हायड्रेशन ऑफ अल्काईन. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघितला होता अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ अ जेमिनल डायहॅलाइड आणि कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. आता आपण जी बघणार आहोत पुढची जी आहे दॅट इज रिडक्शन ऑफ अल्काइल नायट्राइल. रिडक्शन ऑफ अल्काइल नायट्राइल. ओके, म्हणजेच लक्षात घ्या अल्काइल नायट्राइल म्हणजेच अल्काइल सायनाइड. ओके, अल्काइल सायनाइड. आता हे रिडक्शन्स करताना SnCl2 विथ डायल्यूट HCl हे आपल्याला यूज केलं जातं. ह्याला स्टॅनस क्लोराईड म्हटलं जातं. SnCl2 ला स्टॅनस क्लोराईड विथ डायल्यूट HCl. आता ह्या बरोबर काय होतं, पर्टिक्युलरली आपल्याला नॅसंट हायड्रोजन मिळतो. ह्याच्यापासून नॅसंट हायड्रोजन मिळतो आणि रिडक्शन कॅरीड आउट होतं. नॅसंट हायड्रोजन मिळून रिडक्शन कॅरीड आउट होतं हे. आणि आफ्टर दॅट म्हणजेच आफ्टर द रिडक्शन, ओके, हायड्रोलिसिस इज गोइंग टू कॅरीड आउट. म्हणजे पहिल्या स्टेप्सला नॅसंट हायड्रोजन हे ऍड करायचे अल्काइल सायनाइडला, म्हणजे रिडक्शन होईल आणि आपल्याला हायड्रोलिसिस कॅरीड आउट करायचं आहे. म्हणजेच काय, अल्काइल सायनाइड और अल्काइल नायट्राइल व्हेन अंडरगोज रिडक्शन विथ स्टॅनस क्लोराइड विथ डायल्यूट HCl. ओके, अँड आफ्टर दॅट you will get an imine complex and that imine complex undergoes a particular hydrolysis. You will get the aldehyde. म्हणजेच काय होतं बघा, आता हा RC ट्रिपल बॉन्ड N आहे, हा तुम्हाला नॅसंट हायड्रोजन मिळालेला आहे. आता SnCl2 प्लस डायल्यूट HCl हे तुम्ही घेणार आहे. आता हा जो हायड्रोजन आहे हा कार्बनला पण अटॅच होतो आणि नायट्रोजनला पण अटॅच होतो आणि तुम्हाला हा RCH डबल बॉन्ड NH हा असा मिळाला. आणि HCl जो आहे तो HCl पण तुम्ही इथं ऍड करू शकता. म्हणजेच तुम्हाला हा इमाइन हायड्रोक्लोराइड कॉम्प्लेक्स तयार होतो. किंवा हा HCl ठेवा अगर न ठेवा, नुसता असं जरी घेतलं तरी त्याला आपल्याला इमाइन कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्हीही तुम्ही करू शकता. इमाइन हायड्रोक्लोराइड पण म्हणा बाय ऍडिशन ऑफ HCl आणि विदाउट HCl यू कॅन राईट इमाइन कॉम्प्लेक्स. आणि मग ह्याला काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं आहे. ओके, इमिजिएट हायड्रोलिसिस करायचं आहे. आता हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होतं बघा, तुमच्याकडं जो हा ऑक्सिजन आहे, ओके, हा जो ऑक्सिजन आहे कुणाचा, पर्टिक्युलरली जो आपण हायड्रोलिसिसला असं हे करूया आपण, हे H3O च्या ऐवजी H2O, ओके, आणि H प्लस. आता हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन ह्या इथं येतो. ओके, कुठं येतो, CH पशी, CH डबल बॉन्ड NH ला येतो आणि तुम्हाला तयार होतं RCH डबल बॉन्ड O. हा अल्डिहाइड तयार होतो. काय तयार होतं, अल्डिहाइड. मग हा आपल्याला तयार झालेला हा NH, ओके, हा HCl, हा H2, म्हणजेच बघा हा N, हा 1 2, हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन 4, म्हणजेच प्लस NH4Cl तयार होईल. जर तुम्ही HCl जर घेतलं नाही आणि हे हायड्रोलिसिस कॅरीड आउट केलं, ओके, तर काय होईल, हा हायड्रोजन हिथं म्हणजे ऑक्सिजन हिथं येईल आणि तुम्हाला RCHO म्हणजेच अल्डिहाइड तयार होईल. ओके, आणि हा NH आणि इथला जो H2O आहे तो H2 आणि हा NH म्हणजेच NH3 आपल्याला तयार होईल. म्हणजे जर हायड्रोक्लोराइड कॉम्प्लेक्स HCl जर लिहिलं, कारण का इथं सॉल्ट तयार होणार आहे,
ज्यावेळेला ऍडिशन ऑफ हायड्रोजन होईल त्यावेळेला इमाइन हायड्रोक्लोराईड असा हा सॉल्ट तयार होईल. तो सॉल्टचं हायड्रोलिसिस केलं की अल्डिहाइड आणि NH4Cl मिळेल. जर तुम्ही सॉल्ट मधला HCl जर लिहायचा नाही, कारण हे दोन प्रकारानं रिप्रेझेंटेशन करू शकता तुम्ही, इमाइन हायड्रोक्लोराईड कॉम्प्लेक्स किंवा इमाइन कॉम्प्लेक्स असं तुम्ही म्हणू शकता. मग दोघांच्याकडून तुम्हाला अल्डिहाइडच तयार होणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच बाय स्टीफन रिडक्शन, म्हणजे तुम्ही जर हे CH3C ट्रिपल बॉन्ड N घेतला म्हणजेच ह्याचा मिथाइल सायनाइड असं जर म्हटला किंवा ह्याला नाव येतं ऍसिटोनायट्राइल, हा जर घेतला तर बघा तुम्ही पहिल्या फेज मध्ये पहिल्या स्टेप्स मध्ये काय करायला, स्टॅनस क्लोराईड विथ डायल्यूट HCl न जो नॅसेंट हायड्रोजन आहे तो ऍड होणार आहे. हा CH3CH डबल बॉन्ड NH तयार होईल. हा आपल्याला इमाइन कॉम्प्लेक्स घेऊ शकता किंवा इमाइन हायड्रोक्लोराईड कॉम्प्लेक्स म्हणू शकता तुम्ही. कसंही तुम्ही त्याला नाव देऊ शकता हे लक्षात ठेवा. ओके, मग ह्याचा हायड्रोलिसिस करा H2OH+ किंवा हे असं लिहिलं CH3CH डबल बॉन्ड NH HCl इमाइन हायड्रोक्लोराईड कॉम्प्लेक्स असं जरी तुम्ही लिहिलं तरी चालू शकेल. बाकीचं सेमच आहे, फक्त काय तयार होईल इथं CH3CHO दोन्हीकडे तयार होणार आहे. जर इमाइन HCl लिहिलं नाही तर अमोनिया दाखवायचा आणि इमाइन लिहिलं तर NH4Cl हा बाय प्रॉडक्ट दाखवायचा. बाकीची रिएक्शन ऍज इट इज आहे हे लक्षात ठेवा. अँड धिस रिडक्शन ओनली दिस प्रोसेस इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइड करताच यूज केली जाते, हे केटोन करता केली जात नाही. आणि म्हणून स्टीफन रिडक्शन्स मध्ये लक्षात ठेवा की आपल्याला स्टॅनस क्लोराईड विथ डायल्यूट HCl हा अल्काइल सायनाइड बरोबर इंटरॅक्ट करायचा आहे. हे अल्काइल सायनाइड आहे किंवा त्याला आपण अल्काइल नायट्राइल म्हणू शकतो. ओके, अल्काइल सायनाइड बरोबर इंटरॅक्ट करायचंय आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट हा अल्डिहाइड मिळेल. अँड धिस रिएक्शन इज ओनली प्रिपरेशन फॉर अल्डिहाइड आहे. आणि ह्याच रिएक्शनचं नाव येतं स्टीफन रिडक्शन. काय येतं? स्टीफन रिडक्शन. ओके, आणि स्टीफन रिडक्शन मध्ये काय होतं, अल्काइल सायनाइड च रिडक्शन SnCl2 प्लस डायल्यूट HCl हे न केलं की तुम्हाला अल्डिहाइड मिळतो. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? तर स्टीफन रिडक्शन हे महत्वाचा पॉइंट आहे हा. म्हणजे स्टीफन रिडक्शन मध्ये स्टॅनस क्लोराईड हा येईल आणि हा स्टॅनस क्लोराईड हा लक्षात घ्या आपल्याला stannous chloride with dilute HCl provide a nascent hydrogen and that nascent hydrogen add to the alkyl cyanide C triple bond N ला हा तो अटॅच होतो. ओके, C ट्रिपल बॉन्ड N ला एक कार्बनला आणि एक हायड्रोजनला ते इमाइन कॉम्प्लेक्स तयार होतं आणि इमाइन कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस केलं की आपल्याला अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड तयार होतं किंवा कुठलाही अल्डिहाइड तयार होतं. आता पुढचा जो पार्ट आहे जो म्हणजेच पर्टिक्युलरली रिडक्शन विथ डायबाल H. आता डायबाल H म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. डायबाल H म्हणजे डाय म्हणजे D इज स्टँड्स फॉर डाय, I इज स्टँड्स फॉर आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. काय आहे? डायबाल H म्हणजेच डाय D म्हणजे डाय, I म्हणजे आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. मग हे कसं दाखवलं जातं? हा CH3 हा CH3 असा हा CH2 मग इथं Al इथं H परत असं लिहा CH2 हा CH3 हा CH3. म्हणजेच बघा हा जो पोर्शन आहे ओके हा म्हणजेच 1 2 आयसोब्युटाइल कॅरेक्टर आहे 1 2 3 4 1 2 3 4 म्हणून 2 आहेत म्हणून डाय
आयसोब्युटाईल आहे म्हणून आयसोब्युटाईल, हे अल्युमिनियम, हे हायड्राईड, असं डाय आयसोब्युटाईल अल्युमिनियम हायड्राईड म्हटलं जातं. किंवा हे दाखवत असताना असं पण दिलं जातं CH3 ट्वाइस CH2, ओके, आणि इथं ट्वाइस केलं जातं आणि ALH असं पण लिहिलं जातं. हे लक्षात ठेवा. कसा लिहिलाय? CH3 ट्वाइस CH2, त्याचा ट्वाइस म्हणजेच हा डायबाल Hच येतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग आता हा डायबाल H काय करतो? सिलेक्टिव्हली रिड्युस्ड करतो. सिलेक्टिव्हली अल्काइल नायट्राइल, ते सुद्धा पर्टिक्युलरली अल्काइल नायट्राइल म्हणजे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर्स मध्ये असलेले अल्काइल नायट्राइल हे रिड्यूस करतो ऍट अ लो टेम्परेचरला. सिलेक्टिव्हली पर्टिक्युलरली अनसॅच्युरेटेड अल्काइल नायट्राइल reduced at a low temperature and produces aldehyde. हे लक्षात ठेवा. हे लो टेम्परेचरला हे रिएक्शन्स कॅरीड आउट होते अल्काइल नायट्राइलची. म्हणजे हा RC ट्रिपल बॉन्ड N आपल्याला जर घेतला आणि इथं डायबाल H घेतला, ओके, तर तुम्हाला लो टेम्परेचर म्हणा, ओके, तर तुम्हाला मिळणार आहे RCHO अल्डिहाइड तयार होईल. आता जर तुम्ही असं घेतलं CH3 हा CH2 CH डबल बॉन्ड CH 1 2 3 4 आणि हा C ट्रिपल बॉन्ड N, तर हा काय येईल? 1 2 3 4 5 पेंट 2En 1 नायट्राइल हा येईल. हे तुमचा अल्डिहाइड पर्टिक्युलरली नायट्राइल म्हणजेच आपल्याला सायनाइड कॅरेक्टर येईल. लक्षात घ्या. आता ह्याच्या बरोबरीनं डायबाल H लो टेम्परेचर काय होतं इथं लक्षात ठेवा. आता इथं डायबाल H म्हणजेच लक्षात घ्या, हा जो डायबाल H आहे हा हायड्राइड डोनर आहे. काय आहे? हायड्राइड डोनर. म्हणजे हे हायड्रोजन जो आहे हा डोनेट करतो ड्युरिंग रिएक्शन. म्हणजेच इथं एक हायड्रोजन आला आपल्याला, ह्या इथे एक हायड्रोजन आणि ह्या इथे एक हायड्रोजन, म्हणजेच इमाइन कॉम्प्लेक्स तयार झालं. काय तयार झालं? हे CH3 CH2, ओके, CH डबल बॉन्ड CH आणि तुम्हाला मिळणार आहे CH डबल बॉन्ड NH. हा इमाइन कॉम्प्लेक्स, ओके, हे लक्षात ठेवा. इमाइन कॉम्प्लेक्स तयार होईल आणि हे इमाइन कॉम्प्लेक्स नंतर हायड्रोलिसिस करा, ओके, हायड्रोलिसिस केल्यानंतर हा हायड्रोजन जो आहे तो आपल्याला इथं येईल आणि जो प्रॉडक्ट तयार होईल तो CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH अँड CHO आणि प्लस NH3 तयार होईल आणि मग 1 2 3 4 5 पेंट 2En 1Al हे आपल्याला अल्डिहाइड बघायला मिळेल. इथं इमाइन कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. हे लक्षात ठेवा. आता फक्त इथं डायबाल H हा जो आहे, डायबाल H डज नॉट ब्रेक C डबल बॉन्ड C. हे लक्षात ठेवा. C डबल बॉन्ड C, ओके, हे लक्षात घ्या. कारण C डबल बॉन्ड C आहे हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे ऍज कम्पेअर टू C ट्रिपल बॉन्ड N. आणि पुन्हा स्टेरिक हिंड्रन्स येतो. म्हणून आपल्याला अनसॅच्युरेटेड नायट्राइल्सचं ज्या वेळेला डायबाल H न रिडक्शन होतं त्यावेळेला इन्स्टेड ऑफ C डबल बॉन्ड C ब्रेक व्हायच्या ऐवजी C ट्रिपल बॉन्ड N होतं. म्हणून आपल्याला इमाइन कॉम्प्लेक्स मिळतं आणि त्याचं हायड्रोलिसिस केलं की आपल्याला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळतं. म्हणजेच हा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड प्रोड्यूस करण्याकरता डायबाल H हा यूज केला जातो. आणि अमोनिया हा सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, अमोनिया हा प्रोड्यूस होतो. हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आता मग ज्या वेळेला पर्टिक्युलरली तुम्ही जर
रिडक्शन ऑफ इस्टर, ह्या डायबाल एच न ही पहिली झाली रिॲक्शन. दुसरं होतं रिडक्शन ऑफ इस्टर. आता रिडक्शन ऑफ इस्टर ओके हे करत असताना ॲट अ लो टेम्परेचर दॅट इज 195 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 468 केल्विनला रिॲक्शन कॅरीड आउट करायची. बिकॉज फर्दर रिडक्शन should be avoided. हे लक्षात ठेवा. मग आपण काय करतो, हा आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश असं घेतलं आणि तुम्ही डायबाल एच घेतलं. ओके, डायबाल एच त्यातला एक एच हित येतो, बॉन्ड हितासा ब्रेक होतो आणि तुम्हाला तयार होतं आर सी एच डबल बॉन्ड ओ आणि दुसरा एच, एक एच हित येतो आणि एक एच हित येतो. बघा, हिथं एक एच आणि हिथं एक एच आणि हिथं आर डॅश ओ एच तयार होतं. आता जर लो टेम्परेचरला केलं नाही तर फर्दर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड होऊ शकतं आणि फर्दर रिडक्शन अल्डिहाइडचं झालं की तुम्हाला अल्कोहोल तयार होतं, तर ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. मग जर तुम्ही बघितलं इथानियल अनडिकोनिएट म्हणजेच हा CH3 CH2 9 C डबल बॉन्ड O OC2H5. आता ह्याचं नाव आहे हा इथाईल. हे किती आहेत, 9 1 10 1 11. 11 म्हणजेच डिकन म्हणजे 10, डिकेन म्हणजे अनडिकेन म्हणजेच 11. अनडिकोनिएट हा इस्टर झाला. ओके, ह्याला तुम्ही डायबाल एच लो टेम्परेचर म्हणजेच 195 डिग्री सेल्सिअस एवढं घेतलं तर काय होईल, तर हिथं तुमचा असा बॉन्ड ब्रेक होईल. हिथं एक एच आणि हिथं एक एच येईल आणि तुम्हाला पर्टिक्युलरली CH3 हा CH2 CH डबल बॉन्ड O म्हणजेच अनडिकॅनल तयार होईल अँड प्लस C2H5 OH इथाईल अल्कोहोल तयार होईल. हे लक्षात ठेवा. म्हणून ही डायबाल एच ची रिॲक्शन महत्वाची आहे. डायबाल एच पर्टिक्युलरली अनसॅच्युरेटेड नायट्राईलला कन्वर्ट करतो अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मध्ये आणि इस्टरला लो टेम्परेचरला कन्वर्ट करतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून डायबाल एच असा तुम्हाला प्रश्न विचारतात की हाऊ यू आर गोइंग टू प्रोड्यूस अल्डिहाइड अँड अल्कोहोल इन अ वन स्टेप. ओके, किंवा मेन्शन द रिॲक्शन और राईट रिॲक्शन इन विच यू कॅन हॅव अल्डिहाइड अँड पर्टिक्युलरली अल्कोहोल इन अ वन स्टेप. मग ती येते आपल्याला इस्टरचं रिडक्शन. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणून नायट्राईल आणि इस्टरचं रिडक्शन अलॉंग विथ डायबाल एच म्हणजे विथ डायबाल एच हे एक मार्काला इम्पॉर्टंट आहे आणि JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात घ्या. ओके, पुढचं डायबाल एच ही रिॲक्शन समजली आहे असं मी समजतो. आता पुढचं रिडक्शन ऑफ इस्टर झालं, डायबाल एच ची रिॲक्शन झाली, त्याच्यानंतर स्टीफन रिडक्शन झालं. स्टीफन रिडक्शन न सुद्धा अल्डिहाइड, डायबाल एच न सुद्धा आपल्याला अल्डिहाइड हे आपल्याला बघायला मिळालं अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ह्या रिॲक्शन्स तुम्ही बघू शकता. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे येतं ओके पर्टिक्युलरली फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ अल्काइल नायट्राईल. आता लक्षात घ्या ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे हा आपल्याला आहे RC ट्रिपल बॉन्ड N. हा आला अल्काइल सायनाइड. ओके, आता ह्या अल्काइल सायनाइड बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंट RMgX यूज करायचा. RMgX म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट आलं की एरो वरती ड्राय इथर हे आलंच पाहिजे. मग हा अल्काइल ग्रुप इथं येईल कार्बनला, हा MgX इथं येईल, अनस्टेबल कंपाऊंड तयार होईल.
RC इथं R, ओके, डबल बॉन्ड NMgX तयार होईल. हे अनस्टेबल कंपाऊंड किंवा ऍडिशनल कंपाऊंड म्हणूया आपण. ऍडिशनल, अनस्टेबल नव्हे, ऍडिशनल कंपाऊंड हे येतं. ओके, आता ह्या ऍडिशनल कंपाऊंड जे आहे, ह्या ऍडिशनल कंपाऊंडचं फर्दर हायड्रोलिसिस करायचं, म्हणजे सेकंड स्टेप्स मध्ये हायड्रोलिसिस केलं ते ऍसिड हायड्रोलिसिस करू शकता तुम्ही. ऍसिड हायड्रोलिसिस विथ डायल्यूट ऍसिडनं, म्हणजे डायल्यूट HCl न तुम्ही हायड्रोलिसिस करू शकता. आता तुमच्याकडे किती आहेत बघा, तर हा आपल्याला HOH आणि HOH असे 4 हायड्रोजन्स आहेत, 2 हायड्रोजन आहेत, इकडं OH आहे. आता काय होतं, आपल्याला ह्यातला एक ऑक्सिजन जो आहे, म्हणजे हा H2O मधला एक आहे, तो इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं येतो आणि तुम्हाला तयार होतं RCR डबल बॉन्ड O, म्हणजे कीटोन तयार होतं. हा एक गेला, कीटोन तयार झाला. आता हा N, ओके, हा N इथला हे H, हा H आणि हा राहिलेला H मिळून NH3 बाहेर पडतं आणि प्लस Mg हा X आहेच, ओके, हा X आणि हा राहता राहिलेला OH आपल्याला बघायला मिळतो, जे आपण ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ फॉर्माल्डिहाइड सारखी जी रिएक्शन बघितली, विथ ऍसिटाल्डिहाइड रिएक्शन जी बघितलेली आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये, तशा प्रकारानं बघायला मिळते. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं जे आहे कॅरेक्टर्स जे आहे ते म्हणजेच इथं बाय धिस प्रोसेस कीटोन इज ऑब्टेन्ड, जे इथं अल्डिहाइड नाही एक्सेप्ट हायड्रोजन सायनाइड. मग हायड्रोजन सायनाइड घेतलं, HC ट्रिपल बॉन्ड N घेतलं, CH3MgI घेतलं, ओके, ड्राय इथर घेतलं, किंवा हा तुमचा CH3C ट्रिपल बॉन्ड N हा हायड्रोजन सायनाइड आहे, ओके, हायड्रोजन सायनाइड. हा येईल मिथाइल सायनाइड. आता मिथाइल सायनाइडचं नाव येतं ऍसिटोनायट्राइल आणि हायड्रोजन सायनाइडचं नाव येतं फॉर्मोनायट्राइल असं नाव येतं आणि ह्याचं ऍसिटोनायट्राइल असं नाव दुसरं पण आपण घेऊ शकतो. आता ह्याच्या बरोबरीनं प्रत्येक ठिकाणी CH3MgI घ्या बघू राजानो, ड्राय इथर घेतला. आता CH3 हिथं ऍड होणार आहे, MgI हिथं ऍड होणार आहे. बघा रिएक्शन सोप्या आहेत की नाही, म्हणजे हिथं ऍडिशनल कंपाऊंड तयार होणार HCCH3, ओके, डबल बॉन्ड NMgI. हिथं सुद्धा तोच होणार आहे, फक्त हिथं CH3CCH3 डबल बॉन्ड NMgI, ओके, हे लक्षात ठेवा. प्लस हायड्रोलिसिस करायचं आहे पुन्हा, ओके, ट्वाइस H2O न हायड्रोलिसिस करायचं आहे, ते सुद्धा डायल्यूट HCl ऍसिड हायड्रोलिसिस करा, ओके. तुम्हाला तयार काय होईल तर CH3CHO प्लस NH3 प्लस MgIOH. हे काय बदलणार नाही, NH3 आणि MgIOH हे सेमच राहणार आहे. आणि इथं तयार काय होईल, CH3 हा CCH3 डबल बॉन्ड O, हे NH3 प्लस MgIOH राहील. इथं ऍसिटाल्डिहाइड तयार होईल आणि इथं ऍसिटोन तयार होईल. परंतु लक्षात घ्या, हायड्रोजन सायनाइड हा गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये असल्यामुळं हे अनस्टेबल कॅरेक्टर होतं, म्हणून ऍसिटाल्डिहाइडचा रोल जो आहे तो ऍसिटाल्डिहाइडचा इल्ड आहे हा कमी येतो. आणि हा ऍसिटाल्डिहाइडचा इल्ड कमी असल्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, हायड्रोजन सायनाइड इज नॉट गोइंग टू बी युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड, ओके, विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर हायड्रोजन सायनाइड जर रिॲक्ट केलं, अल्डिहाइड जरी प्रोड्यूस झाला तर इल्ड इज व्हेरी व्हेरी लो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं आपण म्हणतो ज्यावेळेला ग्रिग्नार्ड्स रिएजंट पर्टिक्युलरली ऍड होतो, रिॲक्ट होतो पुन्हा बरोबर अल्काइल सायनाइड बरोबर, तर दिस प्रोसेस इज युजफुल फॉर ओनली कीटोन. म्हणजेच ही दिस प्रोसेस जी आहे युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ अ कीटोन, हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. मग ह्याच्या नंतर जर तुम्ही
असं जर घेतलं, हे तुम्ही जर सायनोबेन्झिन घेतला राजानो, ओके, म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली सायनोबेन्झिन हा केव्हा घेतला किंवा बेन्झोनायट्राइल घेतला, ओके, ह्या बेन्झोनायट्राइल बरोबर जर तुम्ही CH3MgI म्हणजे परत ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतला, म्हणजे ड्राय इथर घेतला, किंवा हे सायनोबेन्झिनच घेतलेला आहे C∼N आणि तुम्हाला हा MgI म्हणजेच लक्षात घ्या हा फिनाइल मॅग्नेशियम हॅलाइड हा लक्षात घ्या. आता हे दोन्हीही म्हणजेच बेन्झोनायट्राइल आहे एवढं लक्षात ठेवा. आता मी परत उलट लिहित नाही. हा सुद्धा बेन्झोनायट्राइल, हा बेन्झोनायट्राइल किंवा सायनोबेन्झिन म्हणा, हा मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. हे सगळे नावं लिहायची बरं का राजानो. हे जरी मी लिहिलं नाही, काय काय ठिकाणी लिहिलेलं नाही आहे मी. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे बघा इथं मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड लिहायचं आहे तुम्ही. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड ग्रिग्नार्ड्स रिएजंट, डीई म्हणजे ड्राय इथर. आता हिथं काय होतं बघा, हा CH3 हिथं येणार आणि हे MgI हिथं येणार. मग तसंच बघा आता ह्याला तुम्हाला माहिती आहे असं जर लिहिलं C6H5CN प्लस C6H5MgI, हे असं तुम्हाला कुठं देतात, JEE आणि नीट मध्ये देतात. मग हे कन्वर्ट करून घ्यायचं, ओके. कन्वर्ट करून घेतल्यानंतर हा जो बेन्झिन रिंग आहे ती बेन्झिन रिंग कार्बनला येते आणि MgI हे नायट्रोजन कडे येतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच परत ऍडिशनल प्रॉडक्ट काय होईल बघा, हा तुमचा बेन्झिन, ओके, हा C इथं CH3 डबल बॉन्ड NMgI तयार होईल, ओके. आणि इथं काय होईल बघा, ड्राय इथर घेतल्यानंतर राजानो, तर बघा हा तुमचा बेन्झिन, ओके, हा तुमचा C ला पुन्हा एक बेन्झिन रिंग आणि हा डबल बॉन्ड NMgI, ओके. हे ऍडिशनल प्रॉडक्ट आहे, ओके. आता ह्या ऍडिशनल प्रॉडक्टचं, ओके, ऍडिशनल प्रॉडक्ट ह्याचं हायड्रोलिसिस करा ट्वाइस H2O न, म्हणजेच डायल्यूट HCl घेऊन, ओके, ट्वाइस H2O डायल्यूट HCl ह्याचं हायड्रोलिसिस केलं तर काय होणार आहे, इथं आपल्याला हायड्रोजन येणार आहे, ओके. इथं ब्रेक होऊन इथं ऑक्सिजन, ओके, आणि इथं ऑक्सिजन येईल. आणि तुम्हाला बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट सेमच राहणार आहेत राजानो बघा. म्हणजेच हा तुमचा इथं येईल CH3, ओके. इथं आपल्याला CH3 वरती लिहितो, डबल बॉन्ड हे लिहितो, NH3 लिहिणार प्लस MgI OH. आता हेच लिहिताना मी फक्त असा लिहितो बघा राजानो, तर C डबल बॉन्ड OCH3 ज्याला आपण ऍसिटोफेनॉन म्हणतो, ओके. बघा हा मी फक्त काय केला, ह्या अशा पद्धतीने लिहिला म्हणजे ऍसिटोफेनॉन झाला. म्हणजे इथं ही आपली जी पहिली रिएक्शन आहे बेन्झोनायट्राइल बरोबरचा प्रॉडक्ट कुठला येईल, ऍसिटोफेनॉन. कुठला तयार होईल, ऍसिटोफेनॉन. आता इथं लक्षात घ्या काय तयार होईल, इथं डबल बॉन्ड म्हणल्यावर हा तुमचा बेन्झिन, इथं हा C डबल बॉन्ड O, दुसरा बेन्झिन रिंग, बाकी NH3 प्लस MgI OH हे ऍज इट इजच येणार आहे. याचं नाव येतं बेन्झोफेनॉन नाव येतं. म्हणजेच तुम्हाला डायफिनाइल कीटोन हे तयार करता येतं. ह्याचं नाव येतं बेन्झोफिनॉन किंवा डायफिनाइल कीटोन हे तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि ऍसिटोफेनॉन पण आपल्याला बाय ऍडिशन ऑफ अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ अल्काइल सायनाइड. मग अल्काइल सायनाइड मिथाइल सायनाइड असेल किंवा बेन्झोनायट्राइल, त्याला तुम्ही सायनोबेन्झिन सुद्धा म्हणता. सायनोबेन्झिन बरोबर मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड किंवा फिनाइल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे C6H5CN प्लस C6H5MgI हे लक्षात ठेवा. इथं हा इम्पॉर्टंट आहे, ओके. हे जर असं मांडलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ सायनोबेन्झिन और बेन्झोनायट्राइल असेल तर तुम्हाला बेन्झोफेनॉन किंवा ऍसिटोफेनॉन तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा. समजलं. तर ही दुसरी जी रिएक्शन झाली
याच्यामध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर अल्काइल सायनाइड इथं मेजरली तयार काय होतं तर कीटोन तयार होतं एक्सेप्ट हायड्रोजन सायनाइड. परंतु हायड्रोजन सायनाइड मध्ये अनस्टेबल कॅरेक्टर असल्यामुळं आपल्याला अल्डिहाइडचा इल्ड हा व्हेरी लो आहे. म्हणून अल्डिहाइड प्रोड्यूस करण्याकरता म्हणजे ऍसिटाल्डिहाइड प्रोड्यूस करण्याकरता ही रिॲक्शन यूज केली जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. आता